बसा. झालं आता. सुरू केलं. आता हे पण रेकॉर्ड होत असेल. बंद करा. चेक कर बरं झालंय. मामा बसा. कुठे अक्षरमानव गेली खूप वर्ष गप्पांचा अड्डा भरवता. अड्ड्याची संकल्पना अशी होती की माणसं जमावीत आणि मोकळेपणानं एकमेकांशी बोलावीत, गप्पा माराव्यात, संवाद करावा. संवाद हा मानवी समाजाच्या विकासाचा अविभाज्य भाग आहे. संवादातनं जग पुढं पुढं सरकत राहतं, घडत राहतं. मग एकाच ठिकाणी पूर्वी अड्डे व्हायचे. पुढं लक्षात असं आलं की पुणे शहर मोठं आहे आणि सगळ्यांना येणं शक्य नाही. मग अक्षरमानवच्या लोकांनी ठरवलं की आपणच 5-10 लोक जमून आपल्याला जी महत्त्वाची वाटतात, ज्यांचं ऐकावंसं वाटतं किंवा ज्यांना बोलतं करायला जावं असं वाटतं, त्या लोकांकडे जावं आणि त्यांच्या घरीच जाऊन गप्पा माराव्यात. घरी जाण्याचा हेतू असा आहे की माणसं जशी संवादावर विकसित झाली तशा विकासाचं एक माध्यम आहे घर. त्या माणसाचं घर जाऊन पाहणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. घर ही भावनाशील गोष्ट आहे आपल्या दृष्टीनं. आणि माणसं राहतात कुठं, राहतात कशी, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आणि त्या घराला विशेषत्व असतं. ती माणसं तिथं राहत आहेत तर त्या घराचं ते एक पावित्र्य समजलं जातं आपल्या संस्कृतीत. तर त्या घरांना भेटी देणं हाही त्यातला उद्देश. आणि थोड्या मोकळ्या गप्पा व्हाव्यात, औपचारिक गप्पा, अनौपचारिक गप्पा व्हाव्यात. औपचारिकपणे त्याच घरातल्या लोकांकडनं चहा घ्यावा, त्यांनी काही खायला दिलं तर खावं. तर त्या माणसांच्या खाण्याचा पिण्याचा स्तरही कळतो त्यातून, हाही त्यातला उद्देश आहे. आणि अक्षरमानवचे हे जे गप्पांना हिंडणारे लोक आहेत यांना वेगवेगळ्या घरातल्या चवी चहाच्या आणि खाण्याच्या देण्याचा प्रयत्न करावा. आणि पुन्हा खाण्यापिण्याच्या बाबतीत उगीच बदनाम आहे की आलात का जेवण वगैरे विचारतात. म्हणजे पुण्यातले लोक विचारत असतील, मला आजपर्यंत कोणी विचारलेलं नाही. कारण मी नाही मिळालं नाहीच विचारलं कोणी, कारण मी जातच नाही कोणाच्या घरी, त्यामुळे असेल कदाचित. पण मग ते काय आहे, या सगळ्या चवी ढवी त्या घरी चवी कशाच्या, तर नुसत्या खाण्यापिण्याच्या नाहीत, तर त्या माणसांची चव त्याच्याच घरात जाऊन घेणं. आणि आणखी एक नैसर्गिक सत्य असं आहे की माणसं आपल्या घरात जास्ती मनमोकळी असतात. आपल्या घराचा एक आत्मविश्वास असतो. त्यांच्याकडे पाहुणे पण नाही. म्हणजे इथं थोडं विचित्र गोष्ट घडते की गप्पांचे अड्डे असे पाहुण्यांच्या घरीच जाऊन करायचे. तर पाहुणे म्हणताना तेच यजमान, ते यजमानालाच पाहुणं करायचं, अशी ही एक मजेशीर कल्पना आहे. पण यातला मुख्य गाभा आहे माणसं समजून घेणं, माणसं जाणून घेणं आणि त्यांच्या आत काय चालतं, त्यांच्या मेंदूत काय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आत्ताचा निर्णय असा आहे की जमेल तसं याचं रेकॉर्डिंग करणं. जर नवी साधनं आली, नवी संसाधनं आहेत, त्यांचा वापर करून ही माणसं चित्रित करून ठेवणं. ती जशी बोलतील तशी, जे आहे ते अगदी साध्या पातळीवर ते करायचं. त्याला काही फिल्मांकन वगैरे नव्हे, पण एक रेकॉर्ड असलं पाहिजे. मी नेहमी काळाकडे असं पाहतो की ही साधनं आहेत नवी, यांचा उपयोग भविष्याला होईल. अजून 500 वर्षांनी, 200 वर्षांनी, 1000 वर्षांनी, 10,000 वर्षांनी हे कुठंतरी रेकॉर्डिंग राहील आणि ही माणसं जिवंत राहतील. आणि पुढच्या पिढ्यांनाही कळत राहील की आपले पूर्वज काय जगत होते, यांच्या कल्पना काय होत्या जगण्याबद्दलच्या. हाही या गप्पांचा खरा गंभीर उद्देश आहे. पण गप्पा गंभीरपणे व्हाव्यात याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. थोडं हसलं खेळलं पाहिजे. उगीच चेहरे तणावग्रस्त करणं, कॅमेरा दिसला की माणसं एकदमच पोझिंगलाच जातात, तर तसं न होता मोकळ्या गप्पा. आणि दर गप्पांना मी जर असेल तर किमान मग पाचकळपणा मी करणारच असं माझं ठरलेलं आहे. आणि मी अक्षरमानवच्या लोकांना फार पूर्वी पण म्हणालेलं की तुम्ही मला वगळलं तर अक्षरमानव फार गांभीर्यानं चालेल. गंभीरपणे चालवायचं असेल तर तुम्ही मला वगळा असं मी सांगितलेलं आहे.
तर त्या अशा पद्धतीच्या चित्रांकित होणाऱ्या किंवा कोणाच्या पाहुण्याच्याच घरी यजमानपद देऊन त्यालाच पहिल्याच गप्पा होत आहेत त्या, आणि त्यांच्याशी बोलणार आहोत आपण किंवा बोलतो आहोत त्या आहेत संगीता नरके. संगीता नरकेंच्या 3 ओळखी आहेत. एक, तुम्हाला जर माहिती असेल तर भटक्या मुक्तांसाठी एक आयोग तयार झाला होता, त्याला रेणके आयोग म्हणतात. त्यातनं भटक्या मुक्तांचं भलं झालं होतं. त्या आयोगानं जी काही मांडणी केली, प्रश्न मांडले, त्या रेणके साहेबांची ही मुलगी आहे संगीता नरके. पुढची तिची ओळख आहे महाराष्ट्रातला खूप मोठा विचारवंत, महाराष्ट्रातला खूप महत्वाचा आणि तटस्थ माणूस पण जगलेला, माणूसपणावर प्रेम करणारा आणि माणूसपणाच्या विचारांना वाहून नेणारा असे महत्वाचे विचारवंत प्राध्यापक डॉक्टर हरी नरके यांच्या त्या पत्नी आहेत. आणि तिसरी ओळख चित्रपटसृष्टीत काही धमाल कमाल करणारी एक अभिनेत्री आहे, तिचं नाव प्रमिती, हिची ही आई आहे. अशा 3 सेलिब्रिटींच्या गराड्यात आयुष्य काढलेली ही बाई आहे. माझी बहीण आहे धाकटी, माझं नाव राजन खान, ही माझी बहीण आहे. तिची एक ओळख आहेच आहे, तर तीच आता या गप्पांमधनं करून घेऊ आपण. तिचं एक व्यक्तिमत्व आहे. तिनं रेणके बाबा सांभाळलेला आहे, तिनं हरिबाबा सांभाळलेला आहे, प्रमिती सांभाळलेली आहे, आणि आम्हा सगळ्यांची बहीण म्हणून, आई म्हणून ती आम्हाला मौलिक वाटते. तिच्याकडनं आपण आता तिचं आयुष्य जाणून घेऊ, गप्पा मारू, काय सुचतील ते विषय. जमलेल्यांनाही माझा आग्रह आहे या दोघींशी आपण गप्पा मारायच्या. खरं तर प्रमितीला घुसवलंय आम्ही आलोय तर तुम्हाला जाणून द्यायला, त्यामुळं तुमच्याकडंच सूत्र देतो सगळी आणि तुम्ही बोला. जन्म मुंबईचा, लहानपण शिक्षण सगळं मुंबईत गेलेलं, आणि लहानपणापासून घरामध्ये वडिलांचं भटक्या मुक्तांच्या चळवळीत काम असल्यामुळे सतत लोकांची वर्दळ असायची. म्हणजे टिपिकल एक कार्यकर्त्याचं घर होतं. दिवसभर म्हणजे सांगायचं तर असं की चहाचं भांडं गॅसवरचं कधी खाली उतरलंच नाही थोडक्यात, इतकं म्हणजे. आणि ते होतं अण्णांचं, माझ्या वडिलांचं, की आलेल्या माणसाला चहा पाजून, निदान चहा पाजूनच बाहेर पाठवायचं, तसं नाही. त्यामुळे सतत वर्दळ असायची आणि वडील सारखेच बाहेर असायचे कामानिमित्त. आणि त्यांची आधी ते नोकरी करत होते जे हॉस्पिटलला फॉरेन्सिक लॅबमध्ये, पण मग त्यांनी ती नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ या भटक्या मुक्तांच्या चळवळीमध्ये ते कामाला उतरले. मग माझी आई जेव्हा बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये काम करत होती, मग आईचा ती नोकरी आणि वडिलांचं हे काम असं लहानपणापासून मी बघत होते. नॉर्मल रेग्युलर शाळा झाली, कॉलेज झालं, आणि मग नंतर मोठं होताना ते जे सगळं बघत होते घराचं एकूण वातावरण, की चळवळीशी जवळीक वाटत होती, की वडील काम करतायत ते दिसत होतं. कारण त्यांच्यासोबत आम्ही मेळाव्यांना वगैरे जायचो, तर ते त्याचे भटक्या मुक्तांचे काय प्रश्न आहेत आणि ते त्यामुळे कळत होते. कारण आम्ही स्वतः भटक्या मुक्तांच्या घरातून आलो असलो तरी एक काय म्हणतात स्टेबल आयुष्य होतं. म्हणजे तसं काही हे नव्हतं की बाबा खूप काही लॅविश नसलं काहीतरी, पण आपलं रोजचं छान जगत होतो. पण मग त्याच्यात एक मोठं होता असं का कोणास ठाऊक मनात येत होतं की आपण बाबा कार्यकर्त्याबरोबर नाही लग्न करायचं, असं एक डोक्यात आलं होतं. की कारण का कार्यकर्ता घराला वेळ देत नाही. मी वडिलांचं जे बघत होते ते की कार्यकर्ता काही घरात वेळ देऊ शकत नाही, किती त्याला इच्छा असली तरी. त्यामुळे शक्यतो कार्यकर्त्याशी लग्न करू नये. पण ते काय, मला तो निर्णय, हरीची भेट झाली त्याच्यानंतर ओळख वाढत गेली. म्हणजे हरीची भेट झाली तेव्हा मी मला वाटतं नुकतीच 10वीत गेले होते आणि हरी काहीतरी 11वी 12वीत तो बाहेरून परीक्षा देत होता. तेव्हा नामांतर आंदोलनाची
चालू होतं आणि माझे वडील पण नामांतर आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि तिकडेच होते ते, तर एकत्र जेल झाली होती त्यांना. तर ठाण्याच्या जेलमध्ये सगळ्या लोकांसोबत म्हणजे बाबा आढाव, कुमार सप्तर्षी, अनिल अवचट, त्याच्यात माझे वडील बाळकृष्ण रेणके आणि हरी आणि आणखीन बरीचशी मंडळी होती. मला वाटतं प्रधान मास्तर होते, असे म्हणणं होते, असं सगळ्या लोकांसोबत त्यांनी महिनाभर तिथे ठाण्याच्या जेलमध्ये ते राहिले. मग त्यांना रात्री सोडलं असं मला आठवत आहे त्याप्रमाणे. तर मग रात्री सोडल्यानंतर बाबा एवढ्या रात्री आता परत पुण्याला कसं जाणार काय, तर मग वडील माझे म्हणाले त्याला की चल माझ्याच घरी, आता तू कुठे जाणार ना एवढ्या रात्री. आणि मग हरी आमच्या घरी त्या रात्री आला. मग ती काय तेव्हा तर नॉर्मल होती ती भेट, असं काही हे नव्हतं. 2-3 वर्ष मग तो येत राहिला घरी. त्याच्यातून मग ओळख वाढत गेली, भेटी वाढत गेल्या आणि मग असं वाटलं की नाही मुलगा म्हणजे आपल्या एक जरी असं ठरवलं असलं की कार्यकर्त्याशी लग्न नाही करायचं, तरी एक विचारधारा पण आपली कुठेतरी जुळली पाहिजे. आपण मी आजूबाजूला बघत होते की आपल्या विचारधारेचा मुलगा करायचा तो नक्की चळवळीशीच जुळलेला असणार हे दिसत होतं मला. आणि चळवळी बाहेरचा करायचा तर ती एकदम विरुद्ध विचारधारा आणि तिथे आपण अजिबातच सामावू शकणार नाही हेही माझ्या लक्षात येत होतं. मग ती द्विधा मनस्थिती होती. तर त्याच्यामध्ये मला हरीने जेव्हा पहिल्यांदा विचारलं तर मी तर आधी इतक्या त्या मनस्थितीत होते की नाही, मला कार्यकर्ता असलेल्या माणसाशी नाही करायचं. तर मी आपलं पहिल्यांदा नाहीच सांगून मोकळे झाले होते की नाही. आणि म्हणजे 4 वेळा नाही, म्हणजे जेव्हा कधी त्याने पहिल्यांदा विचारलं असेल तेव्हा म्हणजे साधारण 84 साली 83 साली मला बाबाने सांगितलेली गोष्ट अशी की मी 4 वेळा प्रपोज केलं होतं आईला आणि त्याच्यातलं मग ती 3 वेळा काहीतरी नाही म्हणाली होती आणि मग शेवटी कंटाळून नाही, कंटाळून नाही. 83 साली म्हणजे मी पण जस्ट तेव्हा 11वीत वगैरेच होते, म्हणजे लहान होते, तसं काही हे नव्हतं. ते एक डोक्यात फिट्ट बसलं होतं ना की नाही आपल्याला कार्यकर्त्याशी करायचं नाहीये म्हणून. आणि मग त्याच्यानंतर पण मग हा मी जो मुद्दा मांडला की तो एक लक्षात येत गेलं की आपल्याला विचारधारा जर आपल्या जुळवून त्याप्रमाणे राहायचं असेल तर याच्याशिवाय पर्याय नाहीये चळवळीतल्या माणसाशिवाय. नाही तर मग एक सामान्य मध्यमवर्गीय टिपिकल नेहमीच्याच विचारसरणीने जाणाऱ्या माणसाशी करायचं तर सांगता नाहीयेत की ते कसं राहील आयुष्य, आपण कितपत जुळवून घेऊ शकू, काय होईल पुढे जाऊन माहित नाही. असं हे म्हणजे निदान खात्री होती की आपल्याला इथे काही अडचण येणार नाही. म्हणजे ते नंतर झालं. आणि मग त्याच्यानंतर मध्ये कधी एकदा परत त्याने विचारलं, आता मला नीट आठवत नाही, तुला सांगितलं मला एवढंच सांगितलं होतं. आणि मला सांगितलं होतं की मी खूप लांबलचक पत्र लिहायचो आणि ती मला चुटुकभर उत्तर द्यायची. मी तिला असं एक साधारण 20-20 पानी वगैरे पत्र लिहायचो आणि ती 3-4 शाईंमध्ये वेगवेगळ्या आणि 3-4 तारखांमध्ये पहिलं एक तारीख, वार, वेळ सगळं असायचं वरती. ते काळ्या पेनाने लिहिलेलं असतं, ते 1.5 पान झालं की पुढे निळ्या पेनात त्या दिवसाची तारीख, वार, वेळ, ते झालं 1.5-2 पानं की परत पुढच्या दुसऱ्या हिरव्या शाईमध्ये परत आणखी अशी 10-12-20 पानाचं पत्र यायचं. तुम्ही आपलं मला छान वाटायचं वाचायला, पण मला काही लिहिता येत नाही. मग मी काय लिहिणार, मग त्याची 4 अशी पत्र आली की मी एक पान पाठवून द्यायचं. अर्थात ती काही प्रेमपत्र नव्हती तेव्हाची, ते आपलं त्याला लग्न कुठल्या पद्धतीने झालं. पण मग लग्न रजिस्टर्ड पद्धतीने ते मात्र ठरलं होतं की रजिस्टरच करायचं. तिथं पण आपल्या म्हणजे माझ्या घरून तर काही अडचण नव्हती, हरीच्या घरून पण. मग आई खूपच म्हणजे मला ते खूपच कौतुक वाटलं माझ्या सासूबाईंचं की त्या निरक्षर अडाणीबाई जरी असल्या तरी त्या इतका फ्लेक्झिबल होत्या. म्हणजे स्वतःला त्यांनी तितकंच बदलवून पण घेतलं. अजिबात असा आग्रह नाही धरला की देवाधर्माचंच करायचंय का वैदिक पद्धतीने ब्राह्मणाला बोलवूनच करायचं, असं अजिबात नाही. हरिभाऊंचे वडील काय करायचे? नाही, शेती. आणि जवळ हरी 5-6 वर्षाचा असतानाच वडील वारले. हरिभाऊंना भावंड? 6 भाऊ 1 बहीण.
त्यातला हरी 5वा नंबर भावांमध्ये. म्हणजे 6 भाऊ 1 बहीण, 7 भावांमध्ये 6वा. हरीला एक मोठी बहीण आहे. हा, आणि ते मूळचे पुण्याचे नव्हते. तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर जवळ, नगर रोडला, शिरूर तालुका. शिरूर तालुका. तिथून मग हरिभाऊ आणि आई कसं मग आली हडपसरला? हा, मग वडील थोडे आजारीच असायचे त्या, आणि तिथे ते सगळं आर्थिक गणित आपली एकदम खराब असल्यामुळे काही डॉक्टर वगैरे असं काही हे नव्हती. म्हणजे मला एक आठवत आहे की ते म्हणायचे की ससूनमध्ये नेलं की डोस देऊन मारतात, म्हणून मग तिकडे न्यायचं नाही, आणि खाजगी दवाखान्यात जाण्यासाठी पैसा नाहीच, त्यामुळे मग ससूनमध्ये पण नेलं नाही. त्यामुळे ते कळलं नाही की त्यांना काय आजार होता ते. पण मग वडील होते तेव्हाच ते हडपसरला. आई मुळात म्हणजे हरीच्या आईनी आणलं तळेगावरून इकडे हडपसरला, की आपण, कारण गावामध्ये आता काही नाहीये चरितार्थासाठी, तर कारण दुष्काळी भाग आहे, तर पाणी नाही, म्हणजे शेती आहे पण मग पाण्याची काहीच सोय नाही, सगळी कोरडवाहू आहे. तर मग इकडे आले. इकडे आल्यावरती ते राजा बहादूर मिल होती पुणे स्टेशनला, आता नाही, बाहेर काहीतरी आता बाहेर आहे. हा, तर आणि कोरेगाव पार्कला जो रोड आहे आताच्या वेस्टिन हॉटेल कडून पुढे जाताना, तिथे पूर्ण शेती होती राजा बहादूरची, आता नाही. वेस्टिन हॉटेल पासून ते काम करायचे राजा बहादूर. हा, मग त्या राजा बहादूरच्या तिथे एका झोपडीत राहत होते, आणि मग राजा बहादूरच्या शेतीवर मजुरी करायचे. हरीची आई, हरीचा मोठा भाऊ, आणि हरी त्या कब्रस्तानामध्ये काम करायचा. आणि त्याच वेळेला मग तो ओशोच्या आश्रमामध्ये सकाळी दूध टाकायचा, आणि मग तो सांगायचा की तिथे मी सकाळी दूध टाकायला गेलो की ओशोंचं हे चालू असायचं प्रवचन, आणि मग म्हणायचं मी तिथे ऐकत बसायचो ते 2 तास त्यांचं प्रवचन. आणि मला तिथे ते ओशो कळले, म्हणजे समजून कळले म्हणण्यापेक्षा आवड निर्माण झाली, आणि ते समजून घेण्याची एक हे उर्मी तयार झाली की बाबा हे नक्की काय आहे. आमच्याकडे तेव्हा ओशोच्या खूप कॅसेट्स होत्या, आताही सापडतील कुठेतरी सामानात. फार महत्वाचे नाही 7-8 वर्ष, 5-6 वर्षी तर ते कब्रस्तानातलं काम सुरू केलं. 7व्या वर्षीपासून दूध टाकायला सुरुवात केली. दूध टाकायचं म्हणजे कुठून आणून टाकायचं ते गोठ्यामधलं दूध ओशोंना पोचवायचं आश्रमामध्ये. गोठा कोणाचा होता तो मला नक्की नाही सांगता येणार, पण दुसऱ्याच्या गोठ्यातलं, दुसऱ्याच्या गोठ्यात गवळी म्हणून म्हणजे काम करत होता तिथे गोठ्यात काम. हे महत्वाचं आहे. हा, गोठ्यात काम करत. दूध घालायला जाऊन जाऊन वैचारिक समृद्धी आहे. हा, ते ओशोंचं ऐकत थांबायचं. ओशो हा जगभरचा संग्राहक होता मेंदूचा, त्यामुळे ते ऐकायला मिळालं, आणि 2-3 वर्ष सलग. हो, ते फार महत्वाचं. हा, असा संदर्भ आहे तो हडपसरचा. हा, आणि मग तिकडनं ते राजा बहादूरच्या मिल मधून निघून तिथे काहीतरी किती वर्ष राहिले सांगता नाही येणार मला, पण तिथून मग ते हडपसरला आले. मग हडपसरला ते अर्धा गुंठे जागा घेतली आईने, तिथे ते मातीच्या रूम खोल्या काढल्या, आणि मग तिथे मोठा भाऊ आई तिथे, मग वडिलांचं निधन हडपसरला आल्यावर झालं. मग तिथे ते शेतावर मजुरी, तिथेही शेतावरच मजुरी करायचे, फक्त मग ते राजा बहादूरचं शेत सोडून हडपसरचं जे कोणी शेत असतील त्यांच्या शेतावर मजुरी करत होते. मग तिथे मजुरी करताना ती शांता मावशी म्हणून होती शेजारी मैत्रीण, शांताबाई कांबळे, ती हरीच्या आईला म्हणायची ते पोरगं नुसतंच उन्हाताना तिकडे तिकडे फिरते, त्याला शाळेत घाल. आमच्या बाबासाहेबांनी सांगितले पोरांना शाळेत घालायला, त्याला शाळेत घाल. तर ती एकदा मोठ्या भावाला म्हणाली, आई ती शांताबाई माझं सारखंच डोकं खाते, शाळेत घाल. कोण तिचा नातेवाईक आहे बाबासाहेब, तो म्हणतोय म्हणे शाळेत घाल. जा एकदाच त्याला ते शाळेत सोडून ये बाबा मला. त्याला हरीने हा किस्सा लिहिलाय सुद्धा त्याच्या फेसबुक वरती. तुमच्या तोंडून ऐकताना आणखी गोड वाटते. तर मग अशा पद्धतीने मग मोठे भाऊ तेव्हा घेऊन गेला शाळेमध्ये मुंडव्याला, मनपा शाळा क्रमांक 53. तर ते सर म्हणाले की उशीर केला तुम्ही यायला, आता वर्ष संपलं, असं करा पुढच्या वर्षी या. तो भाऊ म्हणला चल उठ. तरी म्हणूनच सांगत होतो हे शाळा बिळा काही नको आपल्याला,
आता परवा म्हणे आपलं गुढीपाडवा झाला, आपलं वर्ष सुरू झालं आणि यांचं काय तर म्हणे वर्ष संपलं आणि यांचं अजून 2 महिन्यांनी सुरू होते, काही शाळा नको आपल्याला, आपलं बरं आहे म्हणे. हरी सांगतो ते म्हणे हे शिकलेले हुकलेले असतात ना ते असे असं म्हणाला होता भाऊ, हे शिकलेले हुकलेले असतात. मग म्हणलंय ते मुख्याध्यापकांनी बसवून घेतलं की नाही 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 असं नाहीये, हे समजावून सांगितलं की शाळेचं वर्ष कसं वेगळं असतं. आणि मग तिथं त्यांनी ते म्हणले असं करा, उद्या जन्माचा दाखला घेऊन या, आपण ऍडमिशन करू. भाऊ म्हणला की चल बाबा हे काय तुझं होत नाही शाळा, कारण जन्माचा दाखला बिकला काय माहिती नाहीये, म्हणजे नाहीच आहे. मग परत बसवलं मुख्याध्यापकांनी आणि म्हटले ठीक आहे. म्हणून मग त्यांनी स्वतः काय ते अर्ज बिर्ज भरला, भावाचा अंगठा घेतला, जन्मतारीख तरी सांगा म्हणाले. त्यामुळे जन्मतारीख तर काय आम्हाला माहित नाही, पण ते 5. मला तुमच्याकडनं 4 माणसांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. थोडं बोला मग आपण. तिची आई आणि हरीबद्दल. तुमची खाजगी कारणं असतील तर नका बोलू, पण ही महत्वाची भावना वाटते मला. प्रेम व्यक्त करण्याची गोष्ट नाही, असं होता. हा म्हणजे असं काही सांगितलं पाहिजे असं नाहीये, तुम्ही समजून घ्या की आहे. मला वाटतं एकदा कधीतरी आपण सगळं तिघं असताना किंवा एकदा कधीतरी मी चेष्टा पण केली आहे, आय लव्ह यू किती वेळा पाहिलं. आता आपण ह्याला महिला संमेलनाला भेटलो होतो ना, नाही त्याच्या आधी एकदा मला वाटतं केलेली होती. मग काय सांगितलं? नाही विसरलो असं नाही, तुम्ही विसरणं शक्य नाही. माझ्याकडे काही भावना व्यक्त नाही केली हरिभाऊ, मी तुम्हालाच विचारलं, कारण असा एक विचारवंत भाषा विसरूच येणारा माणूस कसा, नवरा म्हणून कसा किंवा प्रेम करणारा प्रियकर म्हणून कसा, या अर्थाने मी विचारलं. तुमचा अनुभव काय? नाही असं काही त्यांनी असं की माझं प्रेम आहे आणि असं काही सारखंच आपलं आय लव्ह यू असली काही भानगड कधीच नव्हती. पण एक प्रेमाचं वाक्य बोलायला हा माणूस एकेकाळी 20-20 पानं लिहायचा. आणि कोळ्याचं जाळं म्हणा, जाळं बरोबर टाकायचं. हो, तो त्याच्या मित्रांनाही प्रेमपत्र लिहून द्यायचा, त्या मित्रांच्या मैत्रिणीसाठी. भाषा येणाऱ्या माणसांचं हे हो, भाषेवर प्रभुत्व, त्यामुळे म्हणजे तेवढा अगदी तो वृक्ष नव्हता, म्हणजे अगदी वैचारिक साहित्य लिहित असेल, लिहित होता, त्याचं रिसर्चवर संशोधन चालू होतं, अभ्यासू ह्याच्याकडे, पण तितकाच तो कविमानाचा आणि असा पण होता. हा, रोमॅन्टिक होता. असं नाही, त्याला कविता कधीच आवडल्या नाहीत. त्याला कविता फार आवडल्या नाही, पण काही ठराविकच आवडायचं. मला वाटतं त्याला हे आपले काय सासरे, काय सासऱ्यांचं नाव काय, तुझ्या कविता आपण कुठल्या विंदा, हा विंदांच्या कविता त्याला आवडत होत्या. शांताबाईंच्या गाणी आवडायची. हो, गाणी आवडायची. नंतर तर आम्ही त्याला गझल्स दिल्या होत्या, तर त्याला गझल्स पण आवडायला लागल्या. तो गझल्स पण मग खूप आवडीने ऐकायचा. गाणी, जुनी गाणी आवडायची त्याला. दोघांची आवडी निवडी पूर्णच वेगळ्या होत्या. गाण्यांची आवड तेवढी एक सारखी होती, गाणी दोघांनाही आवडत होती, पण बाकी इतर आवडी निवडी नाही जुळल्या. म्हणजे आता आम्ही 2 दिवस महाबळेश्वरला गेलो, आपली एक 7-8 पुस्तकं बरोबर घ्यायचा, एकच जोड कपड्याचा आणि ती 7-8 पुस्तकं त्याची वाईट झाली. आणि तिथे म्हणायचं आता मी बसतो पुस्तकं वाचत, तुम्हाला कुठे फिरून यायचं फिरून या, काय करायचं करा. म्हटलं मग आपण कशाला घालायचं, हे असं छान किती मस्त वाटतंय, असं आपण निसर्गामध्ये पुस्तक वाचत बसलोय. स्टोरी ऑफ एव्हरी ट्रिप. हा, तर मग हेच त्याच्यासाठी रोमॅन्टिक होतं की आपण छान निसर्गात जाऊन पुस्तक वाचतोय. आणि तुम्हाला भटकायचं असायचं. हा, आणि मला जरा निसर्गात भटकायला आवडतं. एवढ्या आवडी निवडी न जुळता सुद्धा किती वर्षाचा संसार झाला सगळा?
86 ते आता 23. किती वर्ष झाली? 36 ना. 36 वर्ष आणि तरी 36चा आकडा आला नाही. नाही. हे फार महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. मग नेमकं दोघांचं काय जुळलेलं होतं? मला वाटतं की म्हणजे मला असं किती वाटत असलं की तेव्हा की आपल्याला सवयीतला पार्टनर नकोय, तरी एक नाही म्हटलं तरी तो एक संस्कार होताच लहानपणापासून की समाजाप्रती आपण काहीतरी एक, आपण ज्या समाजातून वर आलोय त्याच समाजाला बाहेर, त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आपणही काहीतरी केलं पाहिजे. आपण वर आलो तर आपण बाबा एक आयसोलेट होऊन राहून नाही चालणार. तर हरी पण त्याच विचारांचा होता. म्हणजे मला आठवतं की गोविंद तळवलकर जेव्हा त्याला म्हटले होते की भाषण बंद कर आता आणि लिही, भाषण करून सगळी तुझी ऊर्जा त्याच्यात संपते, तुझं बोलून झालं की ते तिथेच विरतं आणि मग तुला असं झालं मी बोललो, मग ते लिहिलं जात नाही. पण मग तेव्हा हरी म्हटलं होतं की नाही, पण माझा समाज वाचत नाही, माझा समाज बोललेलं ऐकतो, तर मी ते सारखं सारखं बोलणार म्हणजे त्यांच्या ते मनामध्ये जे 10 वेळा ऐकतील तर ते त्यांना कळेल कुठेतरी, मग तिथून पुढे कधीतरी ते थोडे 2 ओळी वाचतील. मी नुसतंच लिहून ठेवीन तर माझ्या समाजापर्यंत ते पोहोचणार नाही. तर ही जी एक कळकळ होती, मला वाटतं ही कुठेतरी सारखी होती. म्हणजे हे मीही त्याला समजून घेऊ शकत होते असं मला वाटतं. मग तुम्ही जे बोलताय त्यात एक लक्षात आलं की हरिभाऊ तुमच्या प्रेमात बुडालेला होता पूर्णपणे. तुमचं होतं का हरिभाऊवर प्रेम? हो, होतं ना. त्याशिवाय मला नाही वाटत की हरी जे पूर्णपणे करू शकला ते करू शकला असता. कारण हरी जेव्हा, आता ही पण सांगेल की पूर्ण गेला बाहेर दौऱ्यावर की 8-8 दिवस तो घरी नसायचा. तर म्हणजे पूर्ण हरीची आई, प्रमिती, मी, आम्ही तिघीच असायचो. आईचा आजारपण असेल, प्रमितीचा आजारपण असेल, आमचं फिरणं असेल, आमचे आनंदी राहण्यासाठी काही करणं असेल, तर हे आमचं आम्हीच शोधलं सगळं. आणि त्याचा कधी हरीवर मी बर्डन नाही येऊ दिलं. की मला असं वाटायचं की तो इतकं मोठं काम करतोय, त्याचा अभ्यास करतोय, त्याला त्याच्या मेंदूला परत आणखी हे नको की आता हे कसं करू मी आणखी. म्हणजे तो तिथे मोकळा राहिला पाहिजे पूर्णपणे की त्याला तो अभ्यास त्याला करता येईल, काय वाचन लेखन त्याचं असेल. मला आता रिअलाइज होतं की मी घरात हे वाक्य कधीच ऐकलं नाही की तू मला वेळ देत नाहीस किंवा कधीच नाही. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू लिव्ह लाईक दिस. असं कोण म्हणाल नाही? आई. हा. म्हणजे एक पार्टनर कडनं ज्या बेसिक अपेक्षा असतात त्या फुलफिल न झाल्याची खंत नाही किंवा ते ती भावनाच नाही मुळात. हे विषयच कधी आला नाही. विषयच कधी आला नाही. मुळात ही माणसं 2 संसार करतात, एक स्वतःचा आणि दुसरा जगाचा. जगाच्या संसाराबरोबर स्वतःचा संसार चालत राहतो. त्या स्वतःच्या संसारात तक्रारी निर्माण झाल्या की तो मग जगाचा संसारही अशी माणसं विचलित करायला जातात. हरिभाऊ ज्या स्थिरपणे काम करत राहिले समाजाच्या संसारात आणि शेवटपर्यंत ही भूमिका लावून धरून, वैचारिक भूमिका लावून धरून, सत्तेची भूमिका लावून जगत राहिले, त्यात मला वाटतं घरचा वाटा आवश्यकच होता. हा संसार होतच राहत असतो, आता सगळ्यांचाच होतो. समाजाचा संसार करायला जाणारे लोक कमी असतात. आणि हरिभाऊनं आता संगीतताई जे म्हणाले की माझी माणसं त्यांना ऐकवलं पाहिजे, हरिभाऊ त्या अर्थानं फिरतच राहिलं ना, सांगत कुठेही आणि सामील होत राहिलं कुठेही. म्हणजे अगदी गावखेड्यात सुद्धा अगदी 10 माणसं जरी असतील तरी मी तिथे जाऊन बोलणार. मी असं म्हणणार नाही की मला काहीतरी 1000 माणसं पाहिजे, 10,000 माणसं पाहिजे तरच मी बोलेन, असं नाही. अगदी आणि असं मी स्वतः पाहिलेलं आहे. अगदी पाड्यांवरती असतात ना 4-8 घरच असतात, अशा पाड्यांवर जाऊन सुद्धा त्याने भाषणं केलेली आहेत. आणि आपण अक्षर मानवचं 15वं संमेलन घेतो, त्यात हरिभाऊ नसणार
पण हरिभाऊ अक्षरमानवच्या संमेलनांमध्ये सामील होत राहिलो. तो विषय आपला आहे की नाही असं नव्हतंच येत. माणूस म्हणून तिथं बोलायला जायचंय आणि हरिभाऊ प्रत्येक आपण त्या वर्षीचा जो विषय असेल त्याच्यावर मन लावून बोललेला आहे. रतनवाडीला तर आम्ही सगळे भिजतोय आणि हरिभाऊ अक्षरशः कोणीतरी कोंडून धरलंय, भिंतीशी चेपून धरलंय अशा रीतीने उभे. त्याचा व्हिडिओ पण आहे आपल्या युट्यूबवर. हो टाकलाय. तो अर्धवटच मिळाला मला. आणि इतकी तुफान गर्दी ना, म्हणजे हरिभाऊच्या पायावर माणसं बसली आहेत, हरिभाऊ भिंतीत उभा आहे आणि हरिभाऊ बोलतोय. कसे कसे कोंबून बसलेलो एकमेकांच्या बोकांचे आम्ही सगळे. हरिभाऊच्या पायावर माणसं बसली आहेत आणि हरिभाऊचं भाषण चालू आहे. हरिभाऊ बोलत होते रतनवाडीला. त्या वर्षी महाराष्ट्रातला खूप मोठा पाऊस, म्हणजे 100 वर्षातला जास्त पाऊस पडला होता. काही सोयी नव्हत्या, लाईट नव्हती, कुठं खातोय काय खातोय, बसायला जागा नाही, यांचं रिकामा नाही ओलेपणानं. अशात हरिभाऊ काही तक्रार न करता लोकांशी संवादी होणं, बडबड करणं, हे मात्र होतं. एक तर प्रसिद्धी परांमुख. परत मी हे खूप पाहिलं, म्हणजे अगदी त्याची बायको म्हणून मी हे पाहिलं की कधीच नाही की मी इथे गेलो मला प्रसिद्धी मिळाली नाही त्या जागी, कधीच नाही. आणि जिथे जाईल तिथे जसं असेल तसं, म्हणजे मी आता जिथे तुमचा व्याख्याता म्हणून आलोय तर मला हे आमचीच गाडी पाहिजे, मला चमक्याच राहायला खोली पाहिजे, मला हेच पाहिजे, कधीच नाही. आम्ही तर एका ठिकाणी गेलेलो आठवते मला, आणि ते आमदार होते, त्यांनी बोलवलं होतं आम्हाला भाषणाला, आणि त्यांनी ज्या रूम मध्ये आम्हाला राहायची सोय केली होती तिथे ती सगळी खोली धुळीने भरली होती. जे टेबल होतं त्या टेबलवर असं उडलं की असं डिझाईन काढली आम्ही धुळीमध्ये. मी म्हटलं पण आम्ही तसं राहिलो, पण त्याने तिकडे तक्रार म्हणून नाही केली की हे असं आहे, अजिबात नाही. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही माणूस म्हणून कशा? मी माणूस म्हणून मला असं वाटतं की मी पण खूप हळवी आहे. माझ्याशी कोणी किती वाईट वागलं तरी मला त्या माणसाची वाईट वागता येत नाही. आणि मी असंही त्यामुळे ऐकून घेतलंय की तू जगण्याला लायक नाहीस, असं मला ऐकवलंय की तू जगण्याला लायक नाहीस कारण तू खूप भोळी आहेस किंवा तू. पण मी त्या व्यक्तीला म्हटलं आहे अशी आहे, पण मी नाही बदलू शकत. आणि तुम्ही तुमची व्याख्या काही करा, ही व्याख्या आपल्या प्रतिमा भोवतीची माणसं करतात. मी तुम्हाला अनुभवत आलो, पाहत आलो, खूप माणसं असतील. तुम्ही पण ठाम आहात असं माझं मत आहे. मला ते जाणवलं काही घटनांमध्ये, आधी मला तसं नव्हतं वाटलं, पण ठामपणा हा परीक्षांच्या काळातच येतो. मी जेवढं निरीक्षण केलं तर तुम्ही स्वतःला हळवा म्हणा, हळवे असतोच, आपण सगळेच असतो, पण हळवेपणात घाबरून जाणं, गडबडून जाणं, माघार घेणं असं नाही. ठामपणा तुमच्यात पण आहे. हरिभाऊनं बिचारानं 3 वेळा जरी प्रयत्न केला तरी 4थ्या वेळेस तुम्ही हो म्हणालेले तर 3 वेळा थांबणं ना तुमचं, हे तुमच्या ठामपणाचंच लक्षण आहे. किंवा हरिभाऊच्या आवडी वेगळ्या होत्या, निवडी वेगळ्या होत्या, तुमच्या आवडी निवडी वेगळ्या होत्या, आणि तरी समन्वयानं संसार केला तर हे तुमचं ठामपणच व्यक्त करतं. हा, हे मला तेव्हाही जाणवलं होतं लग्नाआधी की आपलं काही जुळत नाहीये, पण तरी माणूस आहात हे जाणवलं. 2 चांगली माणसं एकत्र आली ना तर आवडी निवडी काही असतात, ती एकत्र राहू शकतात, सुखानं राहू शकतात. तुम्हाला दोघांमध्ये भांडणं व्हायची कधी? होत होती. काय विषय असायचे? म्हणजे तुमच्याकडे भाषेचा चौकटपणा, हो, त्याच्याकडे भाषेचा महासागर, ही भांडणं कशी होत तुम्हाला? कोणत्या भाषेत? नाही, मग मी म्हणायचं तू उगीच मला शब्दांमध्ये अडकवू नकोस, तुझ्यासारखं मला ते शब्द बंबाळ बोलता येत नाही, त्यामुळे मग तो मला तू आता असं बोलतेस, आता तू असं बोलतेस, बरोबर आहे, पण ते मलाच अडकवतोस त्याच्यामध्ये, असं अडकायचं नाही.
पण एक म्हणजे मला जे इतर माझ्या फ्रेंड सर्कलच्या घरात दिसत नाही, पण माझ्या घरात मी अनुभवलेली गोष्ट ही खूप क्लिअर कम्युनिकेशन. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत खूप सरळ संवाद. आणि जर एखादी अवघड गोष्ट आहे बोलण्यासाठी भावनिकरित्या असेल ना, तर कसंही की आई वडिलांशी कसं बोलायचं किंवा घरात ही गोष्ट कशी बोलायची, तर निदान तेवढं तरी व्यक्त करणं हे असल्यामुळे तो पॉइंट खूप कमी वेळा यायचा की जिथे अशी भांडणं होत आहेत. हा पॉइंट असायचा की या गोष्टीवर मला तुझ्याशी आत्ता बोलणं अवघड जातंय, मला काही दिवस लागतील. आणि मग समोरच्या व्यक्तीकडनं सुद्धा की ठीक आहे, तू तुझा वेळ घे, पण या गोष्टीवर बोलणं महत्वाचं आहे आणि आपण बोलूयात. आणि मग नंतर वेळ आल्यानंतर की हा काय समजून घेऊयात. आणि माझ्यासोबत ही गोष्ट बऱ्याचदा घडली की माझ्याकडनं जर काही चुका झाल्यात तर मला असं मीटिंग भरवली आहे घरात, दोघं जण बसलेत आणि मी समोर बसले आणि चला चर्चा करूयात या गोष्टीवर. म्हणजे असं नाही की आता तुला फटकेच मारतो किंवा तुला आता शिक्षाच देतो, काय तुझ्या बाजूनी काय तुझं म्हणणं आहे आणि मग आम्हाला त्याच्यावरती काय वाटतं. शेवटी निर्णय तुझा आहे, आम्ही तुला सांगणार नाही असंच कर किंवा तसंच कर, पण आमची ही मतं आहेत, तुझी काय मतं आहेत ती आम्हाला जाणून घ्यायची आहेत. आणि हे खूप मग सोपं व्हायचं आपल्यालाच कळायला की अरे खरं तर म्हणजे ते भांडणापर्यंत जाण्याची गरजच नाहीये, हे सुटतंय इथेच. हे या बाबतीत सोपं आहे जरा अशा पद्धतीने केलं तर. बाबा म्हणून काय सो बाबा म्हणून तो खूप कमी लाभला मला. अर्थात तो खूप कमी असायचा घरात. आणि लहानपणी मला बाबा कोणीतरी आहे हे असं शाळेतनं वगैरे कळायचं. मला नव्हतं माहिती, मी नव्हतं डायरेक्ट बघितलेलं. तर मग आणि बऱ्याचदा डिस्क्रिमिनेशनच्या अँगलनी जास्त कळत गेलं, कारण पुण्यात राहिलेली अभिनव शाळेमध्ये मग एक सगळं असं ब्राह्मणी वातावरण आजूबाजूला. आणि मग हिचे बाबा असा एक तो झोन होता. आणि टीचर्स कडनं वगैरे सुद्धा मला असं बऱ्याचदा बोललं जायचं की मी जर एखादी गोष्ट विचारली आहे जी त्यांना आवडली नाहीये तर त्यावर उत्तर असं मिळायचं की तुझे वडील प्रोफेसर आहेत म्हणून तू उद्धटपणा करू नकोस. असं व्हायचं, वडिलांचं कुठे आलं इथे, काय संबंध, वेगळंच काहीतरी विचारलं होतं. सो मुळात ते कळायला वेळ लागला की बाबा कोणीतरी आहे. आणि मग नंतर बाबाबरोबर जेव्हा कार्यक्रमांना वगैरे सुट्ट्यांमध्ये फिरायचे तेव्हा आवडायचं ते सगळं ऐकायला, जे काही विषय कानावर पडतात. कदाचित तेव्हा ते कळत नसणारच, पण मला ते ऐकायला आवडायचं. आणि मग त्यातून माझी जडणघडण जरा अशी होत गेली की मी थोडीशी बोरिंग आहे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये. तर मी जरा काय म्हणू शकतो अशी आहे. म्हणजे नुसतीच मज्जा करायची झोन मध्ये कधीच नसते ती. नुसती मज्जा म्हटलं की मला असं ठीक आहे करून घ्या असं. कुठे होतो भरकटले. बाबा म्हणून तर बाबा म्हणून कमी लाभला होता. आणि जसं आता किस्से आठवतील तसं सांगते. नेपाळला जाणार होता एकदा बाबा, खूप मोठ्या काळासाठी, महिन्याभरासाठी वगैरे. ती ह्याची धम्मयात्रा टाईप होत, गौतम बुद्धांच्या स्थळांना भेटी. आणि तेव्हा मी 4थीत वगैरे होते, 2005. तर तेव्हा मला आठवतं की मला बाबांनी असं बसून सांगितलं होतं की आता मी पुढचा 1 महिनाभर नसणार आहे, तर मी तिकडे जाऊन तुला पत्र लिहीन, तर तू माझी पत्र वाच. तर मी बाबाला म्हटलं की हो, पण तसंही तू इथे असताना कुठे असतोस, तू जाणारच म्हणून असं वेगळं काही घडणार नाहीये. असं ऐकवायला आठवणारा किस्सा आहे. आणि मग तेव्हा तिकडनं येताना त्याने असं भावला वगैरे काय काय तिकडचं घेऊन आला होता, टिपिकल नेपाळी खेळणी. तर मला असं झालं, ओ वाव, गिफ्ट सांगितलं माझ्यासाठी पहिल्यांदा. असं काहीतरी मला पत्रही लिहिलं होतं. हो, मला आठवतं, पत्रही लिहिलं होतं. तर मला कधी या गोष्टीची ना खंत नाही वाटली की बाबा ऍबसेंट फादर ही जी कॉन्सेप्ट आहे त्याची मला कधीच खंत नाही वाटली, कारण की तो जेव्हा असायचा तेव्हा तो खूप
पूर्ण मनाने आणि पूर्ण कॉन्ट्रीब्युशननी असायचा. आणि मी खूप अवघड विषयांवरती त्याच्याशी बोलू शकायचे, त्यामुळे मला तो ऍब्सेन्स असा फील नाही झाला कधीच. तर ही मला सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच वाटते की त्याचा अवघड विषय पण तो माझ्याशी बोललाय. की मला आठवतं जेव्हा मी मुंबईत होते तेव्हा काहीतरी या दोघांचं भांडण झालं होतं आणि मला फोन केला आणि बाबा रडत होता फोनवर. आणि हे नॉर्मल नाहीये ना बाबांनी मुलीला फोन करून रडणं. तर मी त्याला सांत्वन करते, थांब थांब आधी शांत मला नीट सांग काय झालंय. आणि मग माझ्या मित्राशी मी जसं बोलेन ना की अरे ठीक आहे पण मग हे असं कसं, हे मी माझ्या वडिलांशी केलेलं कॉन्व्हर्सेशन आहे. सो त्या दिवसानंतर तर मला असं झालं होतं की ये तो फ्रेंड आहे भाई आपला. किंवा फायनान्शियल डिसिजन्स असतील, कोणता बाप विचारतो यार पोरीला, नाही विचारलं जात. खूप मोठ्या मोठ्या निर्णयांमध्ये आमच्या घरात असं बसून सगळ्यांची मतं घेतली जाणं हे मी बघितलंय. तर सगळ्यांची म्हणजे काय तिघांचीच, छोटस कुटुंब. तर ती खूप मोठी त्याच्यावरून मला असं आठवलं की जेव्हा हरीने टेलिकोची नोकरी सोडायचं ठरवलं होतं तेव्हा पण त्याने असंच माझ्याबरोबर चर्चा केली होती. कारण तेव्हा तर माझाही नोकरी नव्हती, मी एका पतसंस्थेत तेव्हा नोकरी करत होते आणि तिथे 1500 रुपये महिना मिळत होता मला. आणि हरी टेलिकोत होता आणि तो मला म्हणला की 2001 साल होतं मला वाटतं तेव्हा. तर तो मला म्हणला की मला आता टेलिकोची नोकरी सोडायची. आणि 2001 ला बरोबर मला हे नुकताच जॉब लागला होता ह्याचा शिक्षिकेचा. आणि तो मला स्टेट गव्हर्नमेंटची नोकरी जस्ट लागली होती. आणि तेव्हा तो मला अजूनही आठवते 3050 बेसिक होत आणि सगळे मिळून हातात 5000 रुपये पगार येत होता तेव्हा. मग त्याच्यातून कटिंग वटिंग होऊन मग अजून काय झाले कमी येत असेल पण एक टोटल आकडा ग्रॉस सॅलरी 5000 रुपये तर मला 5000 रुपये पगार आहे मला. आणि मग तेव्हा हरी म्हणला की मग मी आता मला महात्मा फुले समितीचं काम करायचंय आणि हे टेलिकोच्या नोकरीमुळे मला पूर्ण नाही करता येते आणि मला काही मन रमत नाहीये टेलिकोच्या नोकरीमध्ये मला. तर मला असं वाटतं की मी इकडेच जावं आणि पूर्ण संशोधन आणि हे ह्याच्यात करावं. तर म्हटलं ठीक आहे ना, तुला नाही मन रमत आहे तर तू कशाला करतोस मग, कारण मला इथे नाहीच आवडणार. तर म्हटलं पण मग आर्थिक गणित कसं बसवायचं, कारण माझं तर नुकतंच सुरू झालेलं होतं, मी अजून लहान होती, हिचं सगळं शिक्षण वगैरे घ्यायचं जायचं होतं, आई होत्या आई आणि सगळंच म्हणजे एकूणच पुढचं. म्हटलं ठीक आहे करू, बघूया काहीतरी तर होईलच ना, असं तर काही नाहीये की अजिबातच नाही, थोडेफार सेव्हिंग्ज आहेत. आणि व्याख्यानांमध्ये जरी सगळेच देत नसली तरी कुठेतरी काहीतरी तर 4-2 रुपये मिळतातच. 10 व्याख्यानं केली तर त्यातल्या 5 व्याख्यानांमध्ये तरी मिळतच होते, 5 नव्हते मिळत समजा, पण ते तर मिळत होते, त्याच्यात ते चालून जाईल आपलं, होईल. आणि हा आता काय छोटंसं का असं ना, पण आता ही एक परमनंट आपलं कायमस्वरूपी नोकरी आहे तर होऊन जाईल. मग त्याच्यामध्ये आम्ही तो निर्णय घेतला तेव्हा. तर तेव्हा तो निर्णय मोठा होता पण, कारण तेव्हा हरीला 2000 रुपये मानधन मिळत होतं महात्मा फुले समितीचं आणि हरीला पगार होता 46,400 रुपये टेलिकोचा. म्हणजे आजपर्यंत जर टेलिकोची नोकरी त्याने ठेवली असती तेव्हा तो मला एकदा सहज बोलता बोलता म्हणाला होता की आज मी वरच्या रँकला असलो असतो, 3-4 रँकवरती, म्हणजे काही लाखांमध्ये. म्हणजे तो म्हणला की आता मी माझ्या बरोबरचे जे लोक आहेत ते आता 5 ते 6 लाख रुपये महिना पगार घेतात. म्हटलं ठीक आहे ना, आपला तो क्रायटेरिया कधीच नव्हता की आपण पैसा बघून कधीच नाही, अर्थात त्यानेही ते नाहीच बघितलं, पण एक माणूस कधी पण मी म्हटलं चर्चा आमचं गप्पा चालला होता तर काय राहिलं असतं आपल्या विषय. पण मी म्हटलं की जरी तू नोकरी सोडली, हे काम केलं, तरी आपलं मॉनिटरी दृष्ट्या काहीच तसं हे नाहीये की असं नाही झालं कधी की अरे आता आपल्याकडे खूपच तंगी आली आहे आणि आपण आता हे नाहीच करू शकत आहोत, की मुलीला जे शिक्षण द्यायचंय ते नाही शिक्षण देऊ शकलो, असं तर नाहीच झालं. आपण व्यवस्थित कम्फर्ट मध्ये तर जगू. एकूण हरिभाऊ बद्दल बोला किंवा सांगा आपण की एकूण आयुष्य हरिभाऊ बरोबर काढून आणि बऱ्याच कोवळ्या वयापासून काढून अगदी हरिभाऊ जाईपर्यंत हरिभाऊ माणूस म्हणून, घरातला माणूस, बाहेरच्या समाजात वागणारा माणूस, लिहिणारा माणूस, भाषण करणारा माणूस, वाचन करणारा, फार वाचन,
भूमिका घेणारा माणूस, तर तुम्ही जोडीदार म्हणून कसं पाहता? हे असं औपचारिक विचारणं गैर आहे, पण मोकळेपणानं बोला. संवेदनशील, हळवा संवेदनशील, पण तितकाच ठाम आणि बाणेदार. अभ्यास म्हटलं तर मी का अशा जाणत गेलो माहितीये का, हसायचं असलं ना ते हलायचं. सोशल मीडियावर नरके सर खूप ऍक्टिव्ह होते आणि ते त्यांची जी भूमिका होती ती रोखठोक आणि स्पष्टपणे मांडायची. मग त्याच्यावर कसं सोशल मीडियाच्या आधी ते जेव्हा बोलत असतील, लोकांशी संवाद साधत असतील किंवा लिखाण करत असतील, त्याची थेट प्रतिक्रिया लगेच नाही यायची, काही वेळ जायचा. पण सोशल मीडियावर कोणीही उठसूट, कोणाच्या हातात मोबाईल आहे आणि कोणाच्या हातात ते माध्यम आहे, त्यामुळे त्याच्यावर लगेच थेट प्रतिक्रिया यायच्या आणि त्या माणसापर्यंत थेट पोहोचायच्या. मग ह्याचा कुटुंबावर कसा काय परिणाम व्हायचा किंवा तुमच्यात त्याच्यावर काही चर्चा व्हायची का? चर्चा व्हायची. सुरुवातीला तुम्ही म्हणताय तसं सोशल मीडियाच्या आधी थेट लगेच प्रतिक्रिया कळत नव्हती, पण मला वाटतं वर्तमानपत्रामध्ये पत्र यायची लोकांची, मध्ये फिल्टर असायचं, एक काळ जायचा. पण मग ते मला वाटतं की ते प्रिंट मीडिया असल्यामुळे, लिखित असल्यामुळे त्याचा जरा जास्त इम्पॅक्ट होत असेल किंवा तो लिखित त्याला उत्तर द्यायचा. पण त्याच्यातही सरसकट सगळ्यांनाच त्याने उत्तरं दिली तसं कधी झालं नाही. विचारणाराही तितकाच सेन्सिबल प्रश्न असेल, त्याचा मुद्दाही तितकाच विचारात घेण्याजोगा असेल तरच त्याला उत्तर द्यायचं हवी. असं उगीच काही पण विचारलंय आणि मग काही पण आपण त्याला, तर तो नाही द्यायचा. तो म्हणायचा मग मी जे लिहिलंय त्याच्यात त्याचं उत्तर आहे, तुम्ही शोध. तेव्हा तो सरळ सांगायचा की असल्या फालतू प्रश्नांना नाही उत्तर देणार, याचं उत्तर आहे मी जे लिहिलंय त्याच्यामध्ये, तुम्ही त्याच्यातच शोधा, परत तेच सांगणार नाही. सोशल मीडियामध्ये पण त्याने हेच वापरलं, सरसकट सगळ्यांना कुणाला म्हणजे काही तर तो नंतर उडून द्यायचा. नवीन असताना मात्र त्याच्यावर परिणाम व्हायचा, झाला, खूप त्याला त्रास झाला की लोकांनी ट्रोल केल्याचा. पण हळूहळू मग त्याला तो समजत आलं त्याला की हे असं सोशल मीडियावर चालतं आणि आपण प्रत्येकाचंच मनावर नाही घेतलं पाहिजे. नाही, कुटुंबाचं म्हणून म्हणतो नाही तुमचं, कारण कोणी टीका करायचं, कोणी कुठल्याही शब्दात कुठल्याही भाषेत बोलायचं, तर लोक काही उठसूट काही बोलू शकतात. नाही, कुटुंबावर कधी एकदा झालेली आहे टीका. म्हणजे मी जेव्हा जिथे नोकरी करत होती तिथे माझ्या कलिगनीच मला म्हटलं की मॅडम तुम्ही येताय जाताय पण कसं काय हो, ते तुमचा थ्रेट आहे तुम्हाला. आणि मग मला तेव्हा तो खरं त्या कलिगने असं बोलल्यावर जाणवलं की खरंच आपल्या जगण्याला थ्रेट आहे. आणि खूप डोक्यात असतं, असं असतं असं नाहीये, हे आपल्यावर ना. आणि म्हणजे तोपर्यंत मला असं वाटलं नव्हतं की आहे, लोक म्हणतात आहे की, पण मला तेव्हा कधी जाणवलं नव्हतं की आहे. मुळात बाबाचं वाचन खूप असल्यामुळे ना त्याला हे सगळं खूप आधीच कळलं होतं की ते IT स्पेसेल ट्रोलिंगचा एक फॉर्मॅट हे त्याला खूप आधीच माहिती होतं. त्यामुळे त्याचा परिणाम असा होतोय नाही पर्यंत त्यांना कळलं होतं की नाही आपल्याला. हे जेव्हा नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली आणि त्या पिरियड मधलं मी सांगते की तेव्हा सुद्धा ते त्याला पोलीस घरी आले होते की तू आम्हाला मंत्रालयाकडून आले की तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्यायचंय. तर सरिधाने मला नको काय तसलं पोलीस प्रोटेक्शन वगैरे. मग ते म्हणले नाही, मग तुम्हाला पोलीस स्टेशनला येऊन ते लिखित द्यावं लागेल तसं की नको. मग आम्ही दोघं, कारण मीच ड्रायव्हर होते ना, मग आम्ही दोघं गेलो होतो कोथरूड पोलीस स्टेशनला. मग ते दिलं लिहून की आम्हाला काही पोलीस प्रोटेक्शन नको म्हणून. मग तेव्हा ते पत्रकार पण आले होते मुलाखती वगैरे घ्यायला. म्हणजे आम्ही सकाळी तेव्हा चालायला जायचो दोघं, तर मग ते तिथेच चालताना वगैरे असं की तुम्हाला आहे तुमचं नाव तर ब्लॅक लिस्ट मध्ये का कसले लिस्ट असेल ती माहित नाही, तर तुम्ही कसं काय. तर म्हटलं की नाही, हिट लिस्ट मध्ये काय. तर म्हणा की नाही मला तसं वाटत काही भय, आणि जर त्यांना मारायचं असेल तर ते कुठेही कसंही मारू शकतात त्याच्यासाठी. कारण त्याच्या आधी एक प्रयत्न झालेला होता, पण तो वेगळ्या पद्धतीचा होता की
हरी जी भाषणं करायचा आणि ज्या टोकदारपणे तो मांडायचा आणि तो इतकं प्रभावी मांडायचा, टोकदार असलं तर दुसऱ्या विरुद्ध बाजूकडे काही मुद्दे नसायचे त्याला खोडून काढायला, म्हणजे त्यांना ते मान्यच करावं लागायचं की हो हे बरोबर, कारण तो पुराव्यानिशीच मांडायचा. मग त्याला संपवण्यासाठीच एक असा प्रयत्न झाला होता की त्याला पानामधून असं एक पदार्थ खायला घालण्याचा प्रयत्न झाला की ज्याच्यामुळे त्याचा कायमस्वरूपी आवाज जाईल. हा, पण ते नशिबाने सुदैवाने ते डॉक्टर होते आणि मग ते नाही झालं त्याचं काही. पण ते वातावरण तसं गडूळ झालंच. म्हणजे 2014च्या आधी आम्ही सगळे जेव्हा फेसबुकला गेलो तेव्हा बोलायला एक चांगलं माध्यम आहे आणि थेट समाजाला भिडायला, आणि आम्ही आमचंच बोलणार होतो. पण मग खूप लोक तिथून गेले, म्हणजे जे बोलू पाहत होते समाजाबद्दल भल्याचं, या ट्रोल गर्दीनं हे लोक घालवले खूप. हरिभाऊ टिकून राहिला, हरिभाऊ हारला नाही. ती फार महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे न घाबरणं बोलायला. आणि हरिभाऊला ज्या पद्धतीचा लिहिण्याचा एकूणच कंटाळा होता, त्या मानानं सोशल मीडिया ही सुंदर गोष्ट सापडली की थोडक्यात बोला आणि बोला. तर हरिभाऊला बोलायची सवय होतीच, तर इथं लिखितात बोलायचं. तर सोशल मीडियाची एक चांगली गोष्ट अशी झाली की हरिभाऊला लिखितात बोलून ठेवता आलं. फार महत्वाचं. आणि निडर असल्यामुळे त्याने लिहिताना सुद्धा सगळं अगदी म्हणजे तसंच लिहिलं जसं तो बोलायचा त्याच्या भाषणांमध्ये. कुठेच कधी कोणाची गय केली नाही. फक्त तुम्ही मला काट करू शकता, पण तुमचे मुद्दे तितकेच व्हॅलिड पाहिजेत आणि तुम्ही तितकेच पुरावे देऊन पण मांडले पाहिजे. उगीच बाबा तूच काहीतरी चुकीचंच बोलला म्हणून हवेत नका बोलू, मग तुम्ही ते पुराव्यानिशी सिद्ध करा. एवढंच त्याचं असायचं. सुरुवातीला त्रास झाला त्याचा ट्रोलिंगचा, पण त्याने त्याच्यातूनही तो उभा राहिला, बाहेर आला आणि मग त्याने हे हत्यार काढलं. मग की जे असं नुसतंच शिव्या देतात त्यांना पूर्ण दुर्लक्ष करून टाकायचं. म्हणजे तो म्हणला मी त्यांची स्ट्रॅटेजी वापरतो. ते जसं तुम्हाला दुर्लक्षून मारतात ना, तसंच मग मी आता त्यांच्यावरती दुर्लक्ष करून टाकायचं अशा लोकांना. पण जे अगदी व्हॅलिड प्रश्न विचारतील त्या, आणि याला बोलता येत नाही, त्याला बोलता येत नाही असं म्हणायचं नाही. ज्याला जे बोलता येईल त्याला बोलायचं. सगळे बोलतात त्या संमेलनात. संमेलन म्हणजे खऱ्या अर्थानं संमेलन सभा नसते. आम्ही संमेलन हा शब्द जिवंत करू. कारण मी यावर्षी पहिल्यांदा असं झालंय आत्ता की डेली सोप म्हणजे सिरियल लिहिणं म्हणजे रोजचं काम असतं. त्यामुळे मी अनेकदा वाचायचो त्याच्याबद्दल, इच्छा पण असायची, पण रोज काम टाळू शकत नाही. लिखाण असं ते काम. आत्ता ह्या काळात असं की मला आत्ता रोजचं काम नाही, डेडलाईनचं काम नाही. थोडंसं विचारणं तिकडे यायचं असेल तर मग 10 जुलैच्या आत पैसे ओरिजिनल 35 माणसांची सोय नाही. नको ना हे लावायचं, लावा ना. रमेशताई तुम्ही तुमच्याबद्दल सांगा जरा. हे कोण आयुष्य बाबाबद्दल झालं बोलून, आता तुम्ही स्वतः स्वतःबद्दल आईचंही बऱ्यापैकी झालं. माझं नाव लावलंय? हो लावलं. माझं नाव प्रमिती. मला माझं नाव खूप आवडतं आणि मला हे खूप आवडतं की नाव ऐकल्यानंतर असं जी रिॲक्शन मिळते मला की वेगळं नाव आहे, वेगळं नाव आहे. तर खूप आई-वडिलांनी विचार करून नाव ठेवलंय, ही गोष्ट मला आवडते. या निमित्ताने मी प्रमितीचा अर्थ सांगते. प्रमितीचा मला सगळ्यात जास्त आवडणारा अर्थ हा आहे की मिती म्हणजे आपल्याकडे मुहूर्त, ठरलेली वेळ. आपल्या लग्नपत्रिकांवर शके मिती असं असतं. तर मिती म्हणजे मुहूर्त आणि प्र म्हणजे मुहूर्ताच्या आधी. तर मी प्रीमॅच्युअर बेबी आहे, मी 7व्या महिन्यात आली आहे, तर तो एक अर्थ आहे मुहूर्ताच्या आधी असा. नंतर मिती म्हणजे दिशा आणि प्रमिती म्हणजे वन विथ मेनी डायमेन्शन्स असं. आणि बाबाजला जो अपेक्षित असणारा अर्थ आहे तो अर्थ आहे प्रयोगसिद्ध ज्ञान, जे फॅक्च्युअल नॉलेज के नॉट बी क्वेश्चन. तर मी पुण्यात जन्मले आणि माझं सगळं आयुष्य पुण्यात गेलं आणि अभिनव शाळा, त्यानंतर फर्ग्युसन कॉलेज,
त्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्र. आणि लहानपणापासून मला ग्लॅमरची आवड होती खरं तर. आणि मग मला असं वाटत होतं की मला हिरोईन व्हायचंय. आणि मग त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू असायचे. म्हणजे माझ्या लहानपणी जर का रील्स वगैरे हा प्रकार असला असता तर मी आज रील स्टार असले असते. पण माझ्या सुदैवाने ते थोडं उशिरा आलं जगात आणि त्यामुळे मला त्याच्यातला मूर्खपणा कळण्याची मी त्या एजला होते बाय दॅट टाइम. पण मग मी लहानपणी सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घे, वक्तृत्व स्पर्धा आहे, जिथे कुठे काही कळेल की नाट्यछटा आहे का तर तिकडे, डिबेट आहे का तर तिकडे, असं करत होते. मोस्टली तर आईलाच हे सगळं माहिती होतं, कारण की बाबा दूर असल्यामुळे बाबाला फक्त आल्यानंतर बातम्या कळायच्या, पण त्या प्रोसेसमध्ये सगळ्या आईच असायची. आणि तिच्याकडून खूप जास्त पुश असायचा की हा तुला करायचं आहे ना कर. आणि ही गोष्ट कधीच नसायची की आपल्याला जिंकायचंय, ही गोष्ट असायची की भाग घेऊन बघूया. तर ती प्रोसेसची गोडी खूप लहानपणापासून लागली होती. मग 10वी मध्ये असताना मी एक सेवा दलाचं शिबिर केलं होतं माणगावला. आणि त्या शिबिरामध्ये माझी अतुल पेठेंची ओळख झाली. त्यांनी एक छोटंसं वर्कशॉप तिथे घेतलं होतं आणि तिथे मला असं झालं की आता हेच करायचं आहे आयुष्यात. हे म्हणजे आधीपासून होतं, पण तेव्हा असं एक शिक्कामोर्तब झालं की अभिनय करायचा आहे आयुष्यात. आणि मग बाबाचं असं म्हणणं होतं की शाश्वती नाही या फील्डमध्ये, आपले काही कॉन्टॅक्ट्स नाहीत या फील्डशी, तर कसं काय तू या क्षेत्रात जाणार, धास्ती वाटते. तर मग ना आपण एक मध्यम मार्ग काढूयात. मध्यम मार्ग असा, कारण की त्याची इच्छा होती मी IAS ऑफिसर बनावं, काहीतरी असं अकॅडमिक्समध्येच करावं. तर मग आमच्या दोघांचा मध्यम मार्ग असा की तू जर्नलिझम कर, तुला कॅमेरा आवडतो ना तर तू जर्नलिझम कर आणि मग तुला कॅमेरा पण फेस करायला मिळेल आणि नोकरी करशील मुळात. तर मग आर्थिक स्थिरता बरोबर. पण ते वय असं होतं की नाही काहीच तडजोड नाही करू शकत मी या स्वप्नांमध्ये, मला हे असं करायचं तर असंच करायचं. आणि मग त्या सेवा दलाच्या शिबिरानंतर अतुल पेठे सरांनी बाबाशी बोलले होते की तिला जमतंय थोडंसं, असं नाही अगदीच की पूर्ण ढ आहे या बाबतीत, तर करू दे प्रयत्न. आणि मग तेव्हा त्याला असं वाटलं की ठीक आहे बाबा कर, तर प्रयत्न तर करूच बघ. आणि मग ललित कला केंद्रात ऍडमिशन घेतलं. ललित कला केंद्र हा माझ्या आयुष्यातला विचारांच्या बाबतीतला टर्निंग पॉइंट ठरला की मला जे हिरोईन बनायचं होतं तिथून माझा प्रवास अभिनेत्री बनण्याकडे सुरू झाला हळूहळू. आणि मग मला मुळात त्या दोन गोष्टींमधला फरक कळला की आपल्याला दिसताना फक्त ग्लॅमर दिसतं, पण त्याच्या मागची जी मेहनत आहे, त्याच्या मागची जी त्या कॅरेक्टर प्रतीची निष्ठा ठेवून आपण तो माणूस समजून घेऊन तो माणूस उतरवू शकतोय की नाही हा विचार केला जाणं महत्वाचं आहे हे कळलं. मग त्यानंतर जेव्हा शिक्षण पूर्ण करून मी जेव्हा मुंबईला गेले स्ट्रगल करण्यासाठी, तेव्हा एक वेगळीच गोष्ट लक्षात आली की आता बाबा म्हणत होता ते खरंय, आता आपल्याला अवघड जातंय. कारण की तो काळ असा होता की जेव्हा मी एक दिवसभरात साधारण 4 ते 5 ऑडिशन्स देत सगळीकडे फिरायचे आणि प्रचंड रिजेक्शन्स आणि कुठूनच काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नव्हता. आणि मग असं वाटू लागलं की नाही आपल्याला जमतंय की नाही, म्हणजे सेल्फ डाऊट आणि ते सगळं. आणि मग असं लक्षात आलं की आता आपण हे नाही ठरवू शकत की आपल्याला काय प्रकारचं काम करायचंय, आता आपल्याला मिळेल ते काम करायचं या झोनमधनं. मग मी सुरुवातीला जी कामं घेतली ती अशाच ह्याच्याने घेतली की आधी एस्टॅब्लिश होऊयात आणि मग हवं ते काम करूयात. मग या सगळ्या प्रवासामध्ये हेही कळलं की एस्टॅब्लिश होणं असंही काही नसतं. कारण की म्हणजे आता आयुष्यात मला आत्ता तर असं वाटतं की सक्सेस नावाची पण काही गोष्ट नसते. ही सगळ्या संकल्पना आहेत उगाचच्या. पण खरं तर तुम्ही मनातनं आणि डोक्यातनं सुखी असणं हेच काय म्हणूयात त्याला ध्येय असतं. बाकी सगळं चालतच राहतं, असतंच उगाच असं. तर आता मी अभिनय क्षेत्रात काम करते. आता मी दिग्दर्शन करण्याचाही प्रयत्न करते
मी लहान मुलांना शिकवते, अभिनय शिकवते, ड्रामाचे वर्कशॉप्स घेते आणि नाटक करते. नाटक हे माझं पहिलं प्रेम आहे, त्यामुळे मला नाटकात काम करायला खूप जास्त आवडतं. आणि सिरियल, सिनेमा, वेब सिरीज या सगळ्याच माध्यमांमधनं